साप साप, अजगर अजगर, एकदम मोठी मगर आहे मगर, जंगलाचा राजा सिंह, झाडावर आहे बिबट्या। हा भव्य प्रवेशद्वार शनिवार वाड्याचा आणि इथून संपूर्ण शनिवार वाडा दिसतो, एक नंबर दिसतो बघा। रघुनाथरावांनी 17 वर्षाच्या नारायणराव पेशव्यांचा खून केला, त्याची बॉडी याच दरवाजातून बाहेर घेऊन गेले। आजही पौर्णिमा आणि अमावास्याला इथे काका मला वाचवा असा आवाज ऐकू येतो। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री म्हणजे जिजाऊसाहेब जिजाबाई भोसले यांनी या कसबा गणपतीची स्थापना केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ लाल महल म्हणजे लाल किल्ला, पुण्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध असं गणपती मंदिर। पाऊस आला पाऊस आला पाऊस आला, एकदम शांतता आहे। नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र। माझं नाव चेतन रावराने आणि तुम्हा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण चाललो आहे पुण्यामध्ये। एका दिवसामध्ये पुण्यात जे जे काही फिरता येईल त्या सगळ्या गोष्टी आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत। तर चला जाऊया। सकाळचे 6 वाजलेत, सगळीकडे काळोख आहे। दादरवरून ट्रेन आहे आपली डेक्कन एक्सप्रेस, जी मुंबईवरून पुण्याला जाते, त्या ट्रेनने आज आपण जाणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शनिवार वाडा, लाल महल, दगडूशेठ हलवाई गणपती, कसबा पेठचा गणपती, सारसबाग, अशा अनेक गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील। सो चला पटापट। दादर रेल्वे स्टेशनवर आता आपण। सकाळी 7 वाजता आपली ट्रेन सुटली दादरवरून। आता 11 वाजले आहेत। आता पुणे येईल कोणत्या पण क्षणामध्ये। पुण्यामध्ये स्वागत। सरकार मान्य दरात रिक्षा सरकार द्वारा। पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलोय मी आता इथून रिक्षा पकडून चाललो आहे शनिवार वाड्याला, जे 3 किलोमीटर आहे काहीतरी, 3-3.5 किलोमीटर, आणि रिक्षावाले 150-200 रुपये बोलतात। बघूया। हे बघा, इथून रिक्षा आली आपली। शनिवार वाड्याला जायचं असेल तर इकडे गेट आहे, पण मी 2 मिनटं थांबलो आहे कारण शनिवार वाड्याच्या समोर हा बघा पुतळा आहे, पहिले बाजीराव पेशवे यांचा पुतळा आहे। इथून दिसतो शनिवार वाडा। आता आपण आतमध्ये जाऊया, शनिवार वाड्याला मेन एंट्री करूया। हे बघा, इथून आलो आपण आणि इकडे गेट आहे। हे बघा, इथून चालत आलो आपण आणि हा शनिवार वाड्याचा मेन गेट। इथून आतमधून जायचं असतं, पण तत्पूर्वी समोर तुम्हाला जो बुरुज दिसतोय तो बघा एवढा मोठा आहे। बुरुजाचा जर तुम्ही खालचा भाग बघितलात ना, बघा हा, तर तो जुन्या दगडांनी बांधलेला आहे, जो अजूनही तसा आहे। पण जर वरती बघितलं तर ते आपल्या आत्ताच्या काळातल्या विटा आहेत सगळ्या। आपण आतमध्ये जाऊया। बघा, इथून आपण आतमध्ये आलो आणि डावीकडे हा पहिला दरवाजा लागतो, मस्तानी दरवाजा। आता मस्तानी दरवाजाबद्दल सांगायचं झालं तर मस्तानी ही बाजीराव पेशव्यांची प्रेयसी म्हणतात आणि जी पेशवे कुटुंबांना ती मान्य नव्हती, तिला स्वीकारलं नाही त्या लोकांनी, म्हणून तिच्यासाठी वेगळं प्रवेशद्वार बांधलं, जेणेकरून मेन वाड्यातून तिची एंट्री नको, ह्या दरवाजातून तिची ये जा करण्यासाठी हा दरवाजा उभारला, मस्तानी दरवाजा। त्याला मस्तानी प्रवेशद्वार असंही म्हणतात। पण आता आतमध्ये जाऊया। बघा, असं इथून चालत आलो आणि हा भव्य प्रवेशद्वार शनिवार वाड्याचा। हे मेन प्रवेशद्वार आणि ही आजूबाजूची जागा। तो बाजीरावांचा पुतळा।
शनिवार वाडा गेट मेन गेटच्या बाहेर उभा आहे मी आणि इकडे अशी पद्धत आहे की ऑनलाईन तिकीट काढायची. हा मेन गेट आणि ऑनलाईन बोर्ड आहे. तेच चालू आहे माझं. प्रत्येकी 20 रुपये तिकीट आहे. शनिवार वाड्याच्या मेन गेटवर आहे. गेट बघा काय भारी आहे. हे दरवाजा हत्तीने उघडू नये म्हणून असतं हे. या इथून आतमध्ये आलो आणि समोरच ही तोफ आहे. ह्या गेटमधून आतमध्ये आलो आणि हा मेन दरवाजा आतमधल्या बाजूने. आल्या आल्यास तुम्हाला छोटीशी तोफ दिसते. हा होल आहे. इथे ते वात सारखं असतं. इथे आग लावायची, मग ती आग हळूहळू आतमध्ये जाणार आणि मग तो तोफ निघतो. छोटे छोटे बोर्ड आहेत इथे माहितीवाले. शनिवार वाड्याची माहिती देतात. इकडे एक बोर्ड लागतो ज्याच्यावर असं लिहिलं आहे की सलग 7 दिवस शनिवार वाड्यामध्ये मोठी आग लागलेली, ज्याच्यामध्ये हा सगळा वाडा जळून खाक झाला. मी तुम्हाला ना जरा वरती चढून दाखवतो चारी बाजूंचा नजारा. हा बघा, हा दरवाजा मेन. इथून आपण आलो आणि हे चारी बाजूंनी शनिवार वाडा सलग 7 दिवस आगीमध्ये जळत होता. त्यामुळे पूर्ण वाडा जळून खाक झाला आहे. त्यामुळे फक्त काही अवशेष उरलेत. इथून चालत चालत आलो आणि थोडं पुढे आलो तर ना इथे तुम्हाला भरपूर अवशेष सापडतात आणि त्यांच्या पाट्यासुद्धा लावल्यात. जशी ही बघा, राजा स्त्रियांचा महाल, पेशव्यांचा आणि मराठ्यांचा इतिहास घडविण्यात राजा स्त्रियांचा मोलाचा आणि उल्लेखनीय वाटा आहे. त्यापैकी अनेकांनी आपल्या राहण्यासाठी राजकीय डावपेचासाठी या महालाचा वापर केला. आता इथे तसं बघायला गेलं तर सगळं जाळून सगळं खाक झालं आहे. त्यामुळे तुम्हाला असं म्हणजे एक अंदाज लावावा लागेल की इकडे इकडे अशा गोष्टी होत्या. तुम्हाला मी जवळ नेऊन दाखवतो, त्या पाट्या दाखवतो तुम्हाला. इकडे ते सगळं लिहिलं आहे त्यांची, म्हणजे कोणाकोणाची घरं होती. हे बघा, इकडे पाटी लावली आहे सदाशिव भाऊंचं निवासस्थान. थोरले बाजीराव यांचे पुतणे चिमाजी अप्पा, म्हणजे थोरले बाजी यांचे पुत्र होते, दारातीर्थी पडले. आता हे निवासस्थान आहे. बघा तुम्हाला दाखवतो. जसं म्हणजे सांगितलं की 7 दिवस सलग वाडा जळत होता. त्यामुळे तुम्हाला फक्त इथे आता अवशेष बघायला भेटतील. आता बघा, हे काय आहे तसा अंदाज लावता येत नाही. इकडे आहे बघा, अंदाजे बाथरूम वगैरे असेल. असे टोटल 3-4 पाट्यात. आता पुढे जाऊया आपण. ठीक, थँक्यू. हे बघा, इकडे अजून एक पाटी आहे. थोरले माधवराव पेशवे यांचे निवासस्थान. म्हणजे ही जागा त्या थोरले माधवराव पेशवे होती, त्यांचं इथे घर होतं. अंदाज लावणं खूप कठीण आहे. तिकडे ते 2 निवासस्थान तुम्हाला दाखवले. त्यानंतर चालत चालत असं इथे आलो. इथे काही वास्तू आहेत. त्याचा अंदाज काय आपल्याला लावता येत नाही, पण बघा. आणि इकडे विहीर आहे. म्हणजे वाड्यासाठी जे पाणी वगैरे लागायचं ते इकडच्या विहिरीतून. हे बघा, बघा हा भाग बघितला पण सगळा. इकडे विहीर बघितली आणि आता खाली उतरतोय तो खालचा पट्टा बघण्यासाठी. हौद म्हणजे जवळजवळ 1000 लोक त्यावेळेला शनिवार वाड्यामध्ये राहत होते. त्या सगळ्यांना आंघोळ करण्यासाठी पाणी लागायचं मोठ्या प्रमाणात. तर ते इकडे हौदावरून असं इथे आलो.
अनेक गोष्टी आहेत तिथे ज्याचा अंदाजा असा आपण लावू नाही शकत. जसं की हे बघा, तर हे 3 काय आहे, तुम्हाला काय माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि ही कदाचित मोठी जागा धान्य साठवणे त्यासाठी असू शकते. चला पुढे जाऊया. शनिवार वाड्यामध्ये एक अशी वास्तू आहे जी खूप प्रसिद्ध आहे आणि त्याच्या काय म्हणू आपण त्याला आख्यायिका दंतकथासुद्धा आहेत. आणि ती वास्तू म्हणजे नारायण दरवाजा. बघा, आता हा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते मी तुम्हाला सांगतो. भारी स्टोरी आहे. जसं गादीवरून जशी भांडणं होतात ना, जे सगळीकडेच व्हायची, मुघलांमध्ये पण व्हायची, नंतर ते आपल्या मराठा साम्राज्यासाठी पण आली की मला गादी पाहिजे. तर नारायण हे पेशवा होते तेव्हा, 17 वर्षाचे होते. त्यांना काय एवढं सांभाळता यायचं नाही आणि ती गादी पाहिजे होती त्यांचे काका रघुनाथरावांना. आता त्या गादीसाठी ती भांडणं होती आणि त्या गादीच्या प्रेमापोटी रघुनाथरावांनी 17 वर्षाच्या नारायणराव पेशव्यांचा खून केला. त्याची बॉडी याच दरवाजातून बाहेर घेऊन गेले. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की आपण म्हणतो ना दंतकथा, म्हणजे इतिहासामध्ये घडून गेल्या असतील पण त्याचा पुरावा नाही असं आपण म्हणतो. तर असं म्हणतात आजही पौर्णिमा आणि अमावास्याला इथे काका मला वाचवा असा आवाज ऐकू येतो. नारायणराव हे फक्त 17 वर्षाचे होते आणि त्यांना कळतं आहे की आता आपल्याला ठार मारणार आहे. तेव्हा ते जोरजोरात ओरडत होते, काका मला वाचवा, काका मला वाचवा. तर असं म्हटलं जातं की पौर्णिमा किंवा अमावास्या असली तर इकडे तो आवाज ऐकू येतो. पण दंतकथा तर लोक असं म्हणतात, खरोखर नाही. मी तो दरवाजा तुम्हाला जरा जवळून दाखवतो. लोकांना 17 वर्षाच्या नारायणराव पेशव्यांना ठार मारून याच दरवाजातून बाहेर घेऊन गेले, म्हणून याला नारायण दरवाजा असं म्हणतात. बघा, हा नारायण दरवाजा आणि इथे काय लिहिलं आहे ते वाचा. नारायणराव पेशव्यांच्या काका मला वाचवा या अर्थ किंचाळीचा हा इतिहासकालीन साक्षीदार आहे. नारायण दरवाजा झाला बघून, तर आपण त्या बाजूला जाऊया, तिकडची बाजू एक्सप्लोर करूया. तर बघा, तो मेन एंट्री गेट, तिथून आपण आलो, असं आतमध्ये आलो आणि उजवीकडची बाजू एक्सप्लोर केली. आता आपण आहोत डावीकडे. तिकडे कोपऱ्यात आपण बघितलं उजवीकडे नारायण दरवाजा, इकडे एक महत्त्वाचा दरवाजा आहे. हे जे दरवाजाच्या दोन्ही बाजूला तुम्हाला दिसत आहे ना हे, आणि हे बघा इथे हे सैनिकांना राहण्यासाठी, म्हणजे दरवाजाचं रक्षण करण्यासाठी. शत्रू आला किंवा समजा कोण व्यक्ती आली तर त्याची ओळख काय बा, कुठून आला, हे सगळं विचारण्यासाठी, म्हणजे सैनिकांना राहण्यासाठी ही जागा, पहारे करण्यासाठी. इथे तशा अनेक पाट्या लावल्या आहेत लोकांना समजण्यासाठी की इकडे काय काय होतं. हे बघा, खुशाबा हैबतसिंग यांचे निवासस्थान, मस्तानीचा खापरपंतू म्हणजे बाजीरावची दुसरी बायको मस्तानीचा खापरपंतू आणि अली बहादूर यांचा मुलगा खुशाबा हैबतसिंगचे निवासस्थान या ठिकाणी असल्याची नोंद आढळते. आता हे आजूबाजूला बघा, हे निवासस्थान आहे. इथे अजून एक पाटी आहे, नानासाहेब पेशव्यांचा आरसे महल. इसवी सन 1827 वाड्याला लागल्याच्या नागीमधूनही वाचलेली ही वास्तू, परंतु त्याने भाव ऐतिहासिक वारसा नष्ट झाला. हा आरसा महल तुम्ही एक अंदाज बांधू शकता. महल बिहल इथे असू शकतो. हे सगळे आता अवशेष फक्त उरलेत. तो आरसे महल बघून सरळ आपण आलो. इकडे अजून एक पाटी आहे, गोदूबाईचे निवासस्थान. गोदूबाई या पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या भावजाई होत्या. पहिल्या बाजीराव पेशव्यांनी शनिवार वाड्याच्या मूळ आराखड्यात या मालमत्तेचा समावेश करून घेतला. आता हे निवासस्थान आहे, नीट बघा. असा अंदाज काय बांधता येत नाही आपल्याला, पण
म्हणजे नक्की काय कुठे असेल, पण एक अंदाज आपण बांधू शकतो. आता हे पाणी जायला गेलं आहे, हे काय असू शकतं? शौचालय. हे काय असू शकतं? हे काय आंघोळ बिंघोळ करायला की तुम्ही अंदाज लावू शकता. हे बघा, हा पूर्ण हे म्हणजे एक निवासस्थान, घर. शनिवार वाड्याला खूप महत्त्व होतं 17व्या-18व्या शतकात. संपूर्ण देशाचा कारभार आपण इकडून हँडल करायचो. बघा, हा भाग आपण आता पूर्ण बघितला. जस्ट चढून वरती आलो. तर इकडे बोर्ड लावलं आहे चौकाभोवतीचे दालन. म्हणजे मोठमोठे राजे महाराजे जसे असायचे ना, जेवायला नाही बसायचे, पंक्ती बिंक्तीला नाही बसायचे, मोठमोठे कार्यक्रम निव्हायचे, तर तो भाग हा आहे. आठ तोटीचा कारंजा असं इथे आलो आणि इथे पांढरी शुभ्र असं बांधकाम बघायला भेटतं आहे. हे काय आहे ना, तिकडे पाटी लागली आहे, तुम्हाला असं खाली जाऊन दाखवतो मी. हे बघा, आपण तिकडे होतो, तिकडून आपण ही वास्तू बघितलेली व्हाईट. तर ती काय आहे बघितलेली, चिमणबाग. लहानगे चिमणराव पेशवे यांच्या आनंदासाठी हा छोटा बगीचा बांधण्यात आला. म्हणजे हा बगीचा आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी. आणि मागे पूर्ण बघा ही बाग आणि हा इथे खिडकी दरवाजा आहे. इकडे राहायला म्हणजे सैनिक पहारेकरी ठेवण्यासाठी इथे, म्हणजे दरवाजाचं संरक्षण करण्यासाठी इथे पहारेकरी असायचे. हे काय आहे, ते जातं असतं ना ते वाटतंय. हे बघा, तिकडे होतो आपण, ती छोटीशी बाग बघितली. असं चालत चालत इथे आलो. हा पूर्ण मोठा परिसर आहे. आणि हा आहे मस्तानी दरवाजा, जो आपण बाहेरून बघितला ना तो. ह्या वर जायला पायऱ्या. इथे सैनिक विनिक. मस्तानी म्हणजे बाजीरावची दुसरी बायको प्रेयसी, जिला पेशव्यांनी जवळ नाही केलं, म्हणजे नाकारलं. मग तिला ये जायला सेपरेट दरवाजा बांधला, इथून ये जा करायची. जवळजवळ सगळा शनिवारवाडा आपण खालून फिरलो. आता आपण शेवटची वरून आहे ना, वरून राऊंड मारूया आणि मग पुढे जाऊया आपल्या प्रवासाला. ही माणसं दिसतात तुम्हाला जाताना. असे पूर्ण तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता शनिवारवाड्याला. असं इथून मेन गेट म्हणून आतमध्ये आलात की असं राईट साईडला या, इथे दरवाजा आहे. आपण आता पूर्ण शनिवारवाड्याला राऊंड मारूया चारी बाजूंनी. हे बघा, इथून वर आलो आपण. हे जे समोर तुम्हाला दिसतंय, हा शनिवारवाड्याचा मेन प्रवेशद्वार, मेन एंट्री. आपण तिकडे होतो, तिकीट काढून असं आतमध्ये आलो. इथे थोडं बघण्यासारखं आहे, मी दाखवीन तुम्हाला. पण पूर्ण आपण एक पहिलं राऊंड मारूया आणि मग तिकडे जाऊया. एक असा पूर्ण शनिवारवाड्याला गोलाकार राऊंड मारूया आपण. हा पहिला बुरुज, हा जो असा गोलाकार असतो ना, याला बुरुज म्हणतात. हा, इकडे सैनिक असतात उभे चारी बाजूने असे कडेकडेने आणि लक्ष ठेवून असतात. चल आपण पुढे जाऊया. मराठा साम्राज्याच्या काळात पेशव्यांची राजधानी ही होती शनिवारवाडा. इथून पूर्ण देश चालायचा. 1730ला या वाड्याचं बांधकाम सुरू केलं, 1732ला संपलं. शनिवारी या वाड्याचा शुभारंभ झाला, म्हणून शनिवारवाडा. हे बघा, असं इथून चालत चालत आलो आणि हा तिसरा बुरुज लागला आपल्याला.
हे लक्ष ठेवायला शत्रू कुठून येतोय, काय येतोय. इकडे आपले सैनिक असायचे उभे. जसं तुम्हा लोकांना तर माहितीच आहे, 1818मध्ये मराठा साम्राज्य संपलं, इंग्रजांची सत्ता आली. मग त्यांनी काय लक्ष नाही दिलं किल्ल्यांविल्ल्यांकडे. तसंच मग शनिवारवाड्याला 1928ला मोठी आग लागली आणि वाट लागली वाड्याची. हा एक बुरुज आहे. बुरुज सेम असतात, गोलाकार असतात. त्याला छोटी छोटी भोकं असतात, जिथून वाकून बघायला बाहेरून शत्रू किती आला आहे, काय आला आहे, कुठपर्यंत आला आहे, बाणबीन मारायला, ह्या सगळ्या गोष्टी असतात. शनिवारवाडा बघायला फॉरेनरसुद्धा आहेत. अजून एक बुरुज. या बुरुजावरून आपण असं चालत जात होतो आणि आपल्याला काय दिसलं ते बघा. लाल महल, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ. जाऊया इकडे. पहिला हा शनिवारवाडा कंप्लीट करूया. शनिवारवाडा खूप मोठा आहे, 625 एकरमध्ये तो पूर्ण पसरला आहे. हे बघा, वरून दृश्य बघा. अजून एक गोष्ट दिसली, ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर प्रवेशद्वार. बघा वरून ती बाग बघा, लहान मुलासाठी जी खेळण्यासाठी बनवली ना ती बाग बघा. आता आपण जातो आहे महत्त्वाच्या ठिकाणी, म्हणजे जो मेन प्रवेशद्वार आहे त्याच्या आतमध्ये. मेन प्रवेशद्वारच्या आपण बरोबर वरती आहोत आणि इथून संपूर्ण शनिवारवाडा दिसतो. एक नंबर दिसतो बघा. भारी भारी फोटो काढले आहेत आपण, सोशल मीडियावर जाऊन बघा. सो शनिवारवाडा तर मी पूर्ण दाखवला. आता पुढे जाऊया. आपल्याकडे संध्याकाळपर्यंतच वेळ आहे, संध्याकाळी ट्रेनने पटकन मुंबईला जायचं आहे. सो आपण आता पुढे जाऊया. समोर शनिवारवाडा आहे आणि घरातून डबा आणला आहे, तो खातो आहे. भरपूर वाजले, 2 वाजत आले आणि आपलं एकच झालं आहे फक्त शनिवारवाडा. भाऊचा लाल महल मारायचा आहे, दगडूशेठ हलवाई, कसबा गणपती भरपूर करायचं आहे. करूया, पटापट करूया. तिकडून आपण बाहेर पडलो शनिवारवाड्यामध्ये, चालत आलो आणि समोर हे आहे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर प्रवेशद्वार. पुण्याचा फेमस कसबा गणपती इथे आहे. पुढे गेलात तर लाल महल आहे. पहिला आपण कसबा गणपतीमध्ये जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री म्हणजे जिजाबाई भोसले यांनी या कसबा गणपतीची स्थापना केली आहे. त्यामुळे या गणपतीला, या मंदिराला खूप महत्त्व आहे. एकदम शांतता आहे. हे गणपतीच्या आजूबाजूला असे भिंतींवर काय म्हणू आपण त्याला, इतिहास दाखवला आहे.
मूर्तींद्वारे. हे मंदिर, कसबा मंदिर, जिजाबाईंनी उभारलेलं मंदिर. या असे भिंतींवर सगळे इतिहास आहे. गणपती सिंहावर बसला आहे, राक्षसांना मारतो आहे. इथे लोक त्याच्या पाया पडत आहेत. इथे सगळे ऋषीमुनी गणपतीला पाया पडत आहेत. गणपती मारतो आहे. हे जिजाबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज कसबा गणपतीच्या पाया पडताना. हे आपण लहानपणापासून ऐकतो ना, महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला, ते दृश्य इकडे. पुण्यात सर्वात महत्त्वाचे जे गणपती आहेत ना, त्याच्यामध्ये पहिला नंबर ह्या गणपतीचा लागतो, कसबा गणपती. कसबा गणपतीतून जस्ट बाहेर पडलो. आता जाऊया शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ लाल महाल येथे. बाजूलाच आहे शनिवार वाडा, कसबा गणपती, आणि ह्याच रोडला पुढे आहे लाल महल. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ लाल महल म्हणजे लाल किल्ला. आपण आतमध्ये जाऊया. हा समोर आहे तो शनिवार वाडा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ. आतमध्ये जाऊया आपण. तत्पूर्वी इकडे तुम्ही हे जे बघताय, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांच्या हातामध्ये नांगर आहे, मागे जिजाबाई उभे आहेत. इतिहासामध्ये असं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांनी आणि जिजाबाईंनी पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवला, असं वाक्यप्रचार आहे. म्हणजेच तेव्हाच्या काळामध्ये परकीय आक्रमणं भरपूर व्हायची. पुण्याचं पूर्ण उद्ध्वस्त झालेलं पुणे. लोकांना असं वाटलं की पुण्यामध्ये आता काय होणार नाही. तेव्हा शिवाजी महाराजांनी स्वतः पुढे येऊन स्वतः त्यांनी नांगरणी केली आणि संदेश दिला की ही जमीन आपली आहे, ही परकीयांची जमीन आहे. तेव्हा कुठे जनतेला धीर आला. त्यालाच म्हणतात सोन्याचा नांगर फिरवला. आता आपण आतमध्ये जाऊया. फोटोज आणि व्हिडिओज काढायला बंदी आहे आतमध्ये, त्यामुळे मी ते जास्त काढू नाही शकलो. हा जो तुमच्या डोळ्यांना दिसतो आहे ना लाल महल, हा छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी भोसले यांनी बांधला. कारण तेव्हा जिजाबाई ह्या प्रेग्नेंट होत्या आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी शहाजीराजांनी हा लाल किल्ला बांधला. पण शहाजीराजांनी बांधलेला लाल किल्ला हा वेगळा होता, म्हणजे जुन्या काळातला होता. हा आता काही वर्षांपूर्वी त्याला काय म्हणू आपण रिनोव्हेट केलं आहे. फोटोज आणि व्हिडिओज काढायला बंदी आहे आतमध्ये, त्यामुळे मी ते जास्त काढू नाही शकलो. पण जेवढं जास्त तुम्हाला दाखवता येईल, इतिहास सांगता येईल तेवढं मी तुम्हाला सांगतो. हा छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ लाल किल्ला, आणि बरोबर समोर जो जातो तो दगडूशेठ हलवाई गणपती. पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला. पुणे भारी आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. जुन्या जुन्या काळातल्या घरं बघा कशी होती. सगळं जवळजवळ आहे. स्टेशनपासून तुम्ही रिक्षाने आलात शनिवार वाड्याच्याच बाजूला आहे कसबा पेठचा गणपती, त्याच्या बाजूला आहे लाल महल, आणि त्याच्याच बाजूला आहे दगडूशेठ हलवाई गणपती. आपण जिकडे चाललो आहे आता, पुण्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध असं गणपती मंदिर.
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. आपण आतमध्ये जाऊया. आजूबाजूला सगळं ओटी बिटीसाठी. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची एक खासियत आहे, तुम्हाला जर आतमध्ये जायला वेळ नसेल तर बाहेर रोडवर उभं राहून सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता. हे बघा समोर तुम्हाला गणपती बाप्पा दिसतोय. मी तुम्हाला ना जवळ जाऊन दाखवतो. स्वच्छ पुसून घ्या. बाप्पाला वरच्या तांबडा ठेवा. नॅपकिनची घडी करा. नॅपकिन. हे मंदिर आहे. दर्शन घ्यायचं असेल तर इथून आतमध्ये जायचं. 3 नंबर गेट. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आहे. बाहेरूनच आपण पाया पडलो, आतमध्ये गेलो नाही. त्याच मंदिराच्या बरोबर समोर आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतातील मुलींसाठी काढलेली पहिली शाळा. तिचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणात. तर हे मंदिर आहे माझ्या मागे. आता आपण चाललो आहे सारसबागेमध्ये, पुण्यातील अजून एक फेमस ठिकाण. चला लांब आहे, रिक्षाने जाऊया. हे ऐकलेलं पुण्यामध्ये 1 ते 4 सगळं बंद असतं, पण सगळं चालू आहे. पुण्यामध्ये आलात की इकडचे स्थानिक डिशेस ट्राय करा. पुणेरी मिसळ असते, मस्तानी कुल्फी, मस्तानी आईस्क्रीम. रिक्षा पकडली आहे आणि आता चाललो आहे सारसबाग. ट्रॅफिक आहे. थोडासा बदल केला आहे आपण आपल्या प्लॅनिंगमध्ये. आपण जात होतो सारसबागला, पण तो प्लॅन कॅन्सल केला आहे आणि आपण आता आलो आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय. इकडे अलग अलग प्रकारचे प्राणी आहेत, वाघ, सिंह, हत्ती बित्तीपासून. सो आपण आतमध्ये जाऊया. ही जागा भारी आहे फिरायला. मेन आतमध्ये आलो आपण गेटने. 40 रुपये एंट्री फी आहे. हे खूप मोठं गार्डन आहे. 2-3 तास जातात. तर बघूया आपण जेवढं लवकर होईल तेवढं आपण पटापट फिरूया. माकड माकड. इकडे माकड आहेत. साप साप. अजगर अजगर. एकदम मोठी मगर आहे. मगर. मोठमोठे अजगर बघितले, साप बघितले, मगर बघितली, मोर बघितला. जंगल खूप मोठं आहे म्हणतात. हे पूर्ण फिरायला 2-3 तास लागतात असं म्हणतात. आपण पटापट करतोय. एकूण 130 एकरमध्ये हे पूर्ण प्राणी संग्रहालय पसरलं आहे. अस्वल अस्वल. आपल्याला वाघ बिग बघायचा, शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. भारतीय लांडगा. आता चाललो आहे आपण हत्ती बघायला. अजून आपले बिबट्यानी बघायचे बाकी आता. हत्ती हत्ती.
जंगलाचा राजा सिंह. जंगल बघा, जंगल. झाडावर आहे बिबट्या. हे बघा, इथून गेलो आणि इथून आलो. 1 तास फिरत होतो. त्याच्यामध्ये वाघ, सिंह, हत्ती, कोल्हा, लांडगा बिणगा भरपूर काय काय प्राणी बघितले. ते संजय गांधी प्राणी संग्रहालय. तिकडून बाहेर पडलो आता. सकाळी आलेलो पुण्यामध्ये. पहिला शनिवारवाडा बघितला, मग बाजूचा गणपती बघितला, कसबा गणपती. त्याच्या बाजूला लाल महल बघितला, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ. मग दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. मग सारसबागमध्ये जात होतो, पण तो प्लॅन कॅन्सल झाला, कारण तिकडे फक्त मंदिर आहे आणि कप्पल लोकांना म्हणजे बसायला आणि जागा आहे, एवढं बघणार काय नाही. मग प्लॅन ठरला हा प्राणी संग्रहालयाचा. इकडे आतमध्ये तुम्हाला सगळे प्राणी बिणी सगळे दाखवले. आता वाजले संध्याकाळचे 4:45. आपल्याला 4-5 तास तरी ट्रेनमध्ये लागणार मुंबईला जायला. त्यामुळे आता आपण चाललो आहे पुणे रेल्वे स्टेशनवर, तिकडून मुंबईला. जर मध्ये काय खायला भेटलं तर पुण्याची फेमस मस्तानी कुल्फी, काय मस्तानी आईस्क्रीम म्हणतात, ते खाऊया. तुम्हाला आज दाखवीन. सो हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. आणि असेच भन्नाट व्हिडिओ जर बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू लवकरच.